आपला आत्मा ना आत्मा विवेक, नंतर पुढे वैराग्य, नंतर पुढे षडसंपत्ती आणि मोक्षेच्छा, हे चार गुण ज्याच्या अंतरंगामध्ये आहेत तो साधन चतुष्टय संपन्न असं आहे. कुठं कुठं मिळाले चतुष्टय वारकरी असं ते प्रमाण आहे ना, म्हणजे चार वारकरी एकत्र आले असा त्याचा अर्थ नाही. साधन चतुष्टय संपन्न असे अधिकारी तिथं ते पाहिजेत. त्याच्यामध्ये आपल्याजवळ तो विवेक असावा, काय योग्य आहे काय योग्य आहे ते. आपल्या मनामध्ये अशी कल्पना येते कधी कधी एकच मन आहे. कावळ्याचा कसा एकच डोळा आहे ना, तसा मन पण एकच आहे, पण तो कसा दोन्ही बाजूला बघतो तसं आपलं एक मन आपल्याला साक्ष देतं प्रत्येक वेळेला की समोर ही जी गोष्ट आपण करायला जातोय ती चुकीची आहे. अगदी दरडावून सांगतो एक मन आपल्याला सांगतो चुकीची. आता मी एक मन बोलते म्हणजे एकच आहे ते, पण तरी दुसरा विचार परत आपल्या मनात येतं की चालेल. काय होते एवढे यानेशी काय होते असं येतं की नाही मनामध्ये. जे अयोग्य ते अयोग्यच असं म्हणण्याची, असा विचार जागा होण्याची ती पात्रता त्याच्या अंगामध्ये पाहिजे. आणि एकदा का ते झालं त्याच्यापासून परत ते तिकडं म्हणजे वृत्तीच नाही. वमन ते मनी बैसलेसे, म्हणजे एखाद्या कुत्र्याने ओकारी टाकावी आणि ती त्या कुत्र्याने परत घ्यावी. हो, पण आपल्या माणसाचं तसं नाही ना. उलटी जाऊ दे थुंकी पण मनुष्य आपण परत घेत नाही. मग वाईट विचार वाईट कर्म आपण ते कसं घेतो, ते कसं करायला धावतो याचा मात्र म्हणजे सगळेच. हो, आपण जरी आपण उभा असलो तरी आपण आपला प्रत्येकाचा विचार करा. काही गोष्टी आपल्याला कळतात चुकीच्या आहेत तरी आपण ते कधी कधी करतो. म्हणजे आपल्याकडे अजून तो आत्मा ना आत्मा विवेक जागा झालेला नाही, ते वैराग्य आपल्याला अजून मिळालेलं नाही. आणि जी तिसरी पायरी सांगितली षड संपत्ती, त्याच्यामध्ये शम आहे, दम आहे, उपरती आहे, तितिक्षा आहे, श्रद्धा आहे आणि पुढे समाधान. म्हणजे आपल्या इंद्रियांचा निग्रह शम आणि दम, म्हणजे नंतर मनावर ताबा, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. उपरती आपल्याला असं वाटायला, म्हणजे जे महाराजांना वाटलं ते, हो आपल्याला नाही वाटत ते म्हणतात संसाराच्या अंगी, ते बोलतात. आपण नाही बोला, आपण फेटा सोडला की परत तिथंच जातो. ती शेणकीतली घुबी कशी जाते ना परत शेणकीमध्ये, तिला तो शेतकरी बाहेर काढतो, त्याला वाटतं तिला पंख आहेत, त्याने जावं आणि फुलावर बसावं, फुलामधला मकरंद खावा, पण ती परत त्या शेणकीत जाते घाणीमध्ये. तसं आपलं आहे. आपण तिकडं त्याच्याबद्दल उपरती निर्माण आपल्याला होतं नाही. आणि त्याच्या पुढची अवस्था ती म्हणजे तितिक्षा. काहीही सांगा तरी तो मनुष्य त्या दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णनाला ते स्थित प्रज्ञ, स्थिर, त्याच्या चेहऱ्यावर फरक नाही. हो, काय दादा सांगतात मांडवकर दादा की प्रभू रामरायाला वशिष्ठ गुरु ऋषींनी मुहूर्त काढल्यावर दशरथ राजाने आमंत्रण पाठवलं आणि बोलवून घेतले प्रभू रामरायांना. मुहूर्त काढणारे कोण आहेत? कुळगुरू वशिष्ठ. सांगितले कोणाला? अयोध्या नरेश दशरथ राजाला. मग त्यांनी सांगितले मुलाला बोलवा, म्हणजे प्रभू रामरायांना बोलवा. आणि मग आनंदाच्या घोषा म्हणजे ओघामध्ये सांगितले उद्या तुम्हाला सकाळी राज्याभिषेक करायचा आहे. आता एवढा आनंद, पण प्रभू रामरायांच्या चेहऱ्यावर अजिबात काय बदल नाही. आणि हे सांगायला दशरथ राजा आपल्या राण्यांना गेला, सगळ्यांना सांगायला गेला. कैकेयीच्या महालामध्ये गेल्यावर काय अवस्था घडली, काय रामायण घडलं सर्वांना माहिती आहे. आणि परत मग नंतर प्रभू रामरायांना समोर आल्यानंतर सांगितलं की उद्या सकाळी तुम्हाला वनवासात जायचं आहे. आता पण चेहऱ्यावर काहीच बदल नाही.
आपल्याला नुसतं कोणी नजरेने जरी बघितला किंवा नाही बघितला तरी आपला चेहरा एकदम काळा बावरा असा होतो. एवढा परिणाम आपण ते करून घेतोय. त्यांच्यावरती तितिक्षा आहे. थोडक्यात काय, जैसी स्थिती आहे समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. जसा असेल ना तसं असो, काय असो द्यावा धीर सदा समाधान. आता हे 4च्या नंतर 5वे ते म्हणजे श्रद्धा, मगाशी आपण बोललोय. आणि 6वी षडसंपत्ती ते म्हणजे समाधान. आपल्या अभंगामध्ये जो शब्द आहे समाधान, तो देवाला अनुसरून आहे. आणि इथं जे समाधान आहे ते साधन म्हणून आहे. आता आपण जे प्रमाण बोललो ना, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, तसं आहे त्या स्थितीमध्ये आपण समाधानी राहायचं. हे ज्याला जमले ते. आणि त्याच्या पलीकडं आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मोक्षाची इच्छा. प्राप्ती होईल, पण ती इच्छा तर आपल्याला पाहिजे ना. आपण परमार्थामध्ये बापू बोलायचे, अरे नुसता जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. सगळं हा नुसता दिखावाच चाललाय हो. श्री गुरु ते राऊत बाबा त्या रील येतात ना छोटे छोटे, त्यात ते काय म्हणले असे की कीर्तनामध्ये घुसखोरी झाल्यामुळं आता एक पकवास पुरत नाही. मग तिथं तबला लावला जातो, नंतर मोबाईलला धून लावली जाते. एक माणूस झोपेल असा तिथं ऑर्गन तो आणला जातो, तो पण लावतात. या सगळ्या गोष्टी कमी होऊन एक असा तो पॅड आला आहे, त्या पॅडवर नुसतं काठीने वाजवलं ते सगळे आवाज निघतात. ह्या सगळी साधन त्याच्यात आली. आता फक्त ती ते तमाशात ती बारकी ढोलकी घालून ते नाचतात ना, तशी फक्त यायची राहिली. कारण ती पण जर अशी उभी केली इथं शबो शबोला करतात तशी ती जर वाजवली तर अख्खा तमाशात या परमार्थामध्ये आल्या असं होईल. काय झालंय की त्या तमाशातल्या लोकांना थोडासा उद्वेग तयार झाला आणि ती या परमार्थामध्ये आली. आणि या परमार्थातली माणसं मात्र तमाशाकडे जायला लागली. त्यांना वाटतं ही साधनं सगळी असावी. साधी चाल किंवा साधी पकवास वाजवली की रंग येत नाही, पण जास्त हलून डुलून वाजवायला लागतं. नको नको ते बोल मारले की असं वाटतं आत्ता कीर्तन म्हणजे विठ्ठल. निंदा असं नाही, त्यांचं बोलणं आहे हो. आपण अजून काय आपलं ते पात्रता नाही की आपण ते असं बोलावं समाजाला. चाललंय सगळं आनंदामध्ये चालू या, पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांचं म्हणणं. या अनुषंगाने ज्या भावनेने सांगायचा विषय काय होता बापू काला, म्हणजे ज्या भावनेने आपण या परमार्थामध्ये यायला पाहिजे. कोणती भावना की आपण आज ना उद्या मरणार आहोत. तर मग कसा अभंग आहे तो, षडोक्षणी हाची विचार तरावया पार भव सिंधू पुढं नाशिवंत जाणार. हे जाणार आहे असं समजून 3रं चरण आहे, संत समागमी करावी आवडी करावी तातडी. तिथं ती येण्याची तातडी करावी. आलीत माणसं सगळी, पण आल्यानंतर आपला उद्देश विसरलेले आहेत. आपण का आलो इथं, काय एवढा लांबून खर्च करून इथपर्यंत आलो आपण. म्हणजे इथं पण हो तो उद्देश लक्षात असावा ना. आपण का बाबांच्या घरी वणीला जायचं, का आपण त्यांच्याकडून तो अनुग्रह घेतलाय, काय ही आचारसंहिता आपण स्वीकारलेली आहे. फक्त कीर्तनाला जाणं, हरिपाठाला जाणं, नाचणं याच्यासाठी आहे का ती? नाही ना. आपल्या जीवनाचा उद्धार, आपलं कल्याण व्हावं अशी तळमळ, आपल्याला मोक्ष मिळावा अशी तळमळ, त्या तळमळ त्यांनी या परमार्थामध्ये आपलं येणं पाहिजे. ती मोक्षाची इच्छा पाहिजे. हे कधी होईल? स्टेप बाय स्टेप निळोबारायांचा अभंग पाठीमागून बघत घेऊया. कर्म जाणीवपूर्वक करा, याने चित्ताची शुद्धता आपल्याला आपले
होईल ना. जे चित्तशुद्धी झाली, आपण साधन चतुष्ट संपन्न असे अधिकारी झालो की मग आपल्याला या मोक्षाचा मुक्तीचा मार्ग दाखवणारे सद्गुरू काय करतील, भेटतील. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्या जोरावर जर गेलो, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. पण आपल्यावर जर साधू संतांचा शिक्का असेल, कुठं हरिपाठामध्ये तसा, आपल्यावर साधू संतांचा जर शिक्का असेल तसा तर मग आपला मार्ग बरोबर हो. मोक्ष रेखेला भाग्य विनटला, मोक्ष रेखेला भाग्य विनटला, मोक्ष रेखेला भाग्य विनटला, मोक्ष रेखेला भाग्य विनटला. साधूंचा अंकिला, साधूंचा अंकिला, हरिभक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण त्यांचा शिक्का पाहिजे हो आपल्यावर. नुसते आपण बाजारात जाऊन एक 200 रुपयामध्ये 10,000चा बंडल जरी आणला, 200 रुपयाने 20 रुपयात पण मिळतं यात्रेमध्ये 10,000चा बंडल, पण त्या नोटा खोट्या आहेत ना, त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचा शिक्का नाही. साधूंचा अंकित होऊन आपण तो मार्गक्रमण केला तर ते होईल. लाडकी लेक मी संतांची, त्यांची लेख म्हणून आपण जर असलं तेव्हा तो पुढे प्रमाण आहे हो. मजवरी कृपा बहुतांची, ती कृपा नंतर आधी आपण त्या संतांचे, सद्गुरूंचे, साधूंचे आहोत असं बनून जाऊया. आपल्या मस्तीमध्ये गेलो ना तर मग तिथं आपला घात आहे, होईलच. तिथपर्यंत जाणारच नाही स्वतःच्या मर्जीने. आत्तापर्यंतचा सगळा जर आपण इतिहास पाहिला पारमार्थिक दृष्टिकोनातून, जे जे तिथपर्यंत गेलेत ते सद्गुरूंशिवाय कोणीही देवापर्यंत पोचलेला नाही. नामदेवरायांचं काल चरित्र, कालचं कीर्तन जरा म्हणजे ते असे सांगत होते ना, कीर्तन थोडाच होता पण त्यांनी जी कीर्तन मर्यादा आहे ते आता देवाच्या जवळ पुजारीच आहेत देवाचे म्हणा, कालचे कीर्तनकार. काय मर्यादा सांगितली, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. ते तिथं सांगताना असं वाटतंय की प्रत्यक्ष देव नामदेवरायांसमोर बोलतात. नामदेवरायांची आई देवाला बोलते, देवाला असं हाताने धरलाय, फरफटत नेते, ओढते, असं भावनिक होऊन त्यांनी ते सांगितलं. म्हणजे असं प्रत्यक्ष चित्र कालच्या कीर्तनामध्ये उभं राहत होतं. तसं व्हायला पाहिजे होतं कीर्तन ते, बाकीची पण हो. आता लाईव्ह इथं तर मी केलंय, उगाच जायचं ना काहीतरी वेगळं व्हायचं सारखं मला. पण छान चिंतन होतं कालचं महाराजांचं. प्रसंग आपल्या ओळखीचाच होता तरी पण त्यांची सांगण्याची भावना मात्र वेगळी होती. आपण विषय कुठं आलो, आपलं किती चिंतन कुठे आहे की आपल्याकडे ती मोक्षाची इच्छा निर्माण व्हावी. ती निर्माण झाली की आणि ती झाल्यानंतर स्वतःच्या मर्जीने तो प्रवास सुरू करू नये, गुरूंच्या कृपेने करावा, गुरूंच्या पिठेने. मग त्या सद्गुरूची कृपा, गुरु आपल्याला भेटतील खरे, पण भेटल्यावर त्यांची कृपा आपल्याला व्हायला पाहिजे. त्यासाठी गुरूंची आपल्याला काय करायला पाहिजे, भक्ती. तसे सद्गुरू पण असे भेटत नाही हो. असे जे भेटतात त्यांना काय बोलायचं, सगळे आडगा गुरु बाडगा चेला, दोघांचा बोध. हां, तसे पाहिलेला 50 भेटतील पण ते नाही. कोणता सद्गुरू असावा, जो जाणे भगवंत, जो देवाला जाणतोय तो ऐसा गुरु पूर्णपणे
तुटे भेदाचे कडसणे देहावीन लोटांगणी तया प्रभूशी. जो आपल्याला देवाचं दर्शन करून देईल, ज्याला झालंय, ज्याला देवाचा साक्षात्कार झालाय, अशांना आपण काय करूया, शरण जाऊया. विठ्ठल जर त्यांना शरण गेलो तर ते आपल्याला दाखवतील. ज्याचं स्वतःच दुःख निवारण झाले नाही